अंबाजरी पुलिस स्टेशन में स्वच्छता अभियान चलाया गया, जहां साफ सफाई कर स्टेशन की रंग रूप में तब्दीली देखी गई। इस बीच कई पुराने काल बाह्य दस्तावेजों को भी नष्ट किया, लेकिन अंबाजरी के थाना प्रभारी विनायक गोल्हे इन्होंने एक नई पहल की शुरुआत की है, जिसमें हर अमलदार के नाम का एक पौधा पुलिस स्टेशन में लगाया गया है, ताकि सर्विस के बाद भी अगर वो कभी स्टेशन आए तो उन्हें उनका ये सफर याद आए। एक बहुत खूबसूरत ये नया संकल्प है, जिसकी सराहना की जा रही है। बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला, की बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी जरी एका पोलीस स्टेशनमधून किंवा एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदलून गेले, त्यांचे नाव त्या बोर्डावर राहतं. पण पोलीस अंमलदार असतं ज्यांचं नाव नसतं. आम्ही एक अनोखी पद्धत या ठिकाणी आता मी सुरू केली आहे. यामध्ये आपल्याला पाहतात, की ह्या ज्या कुंड्या दिसतात, या कुंड्यांना आम्ही प्रत्येक अंमलदाराचं नाव दिलेलं आहे. त्या कुंड्यांची देखभाल करणं, त्याची पाणी टाकणं, त्याची स्वच्छता करणं ही संपूर्ण जबाबदारी आम्ही त्या काही महिला अधिकारी आणि त्यांनी काही पुरुष अंमलदार यांच्या नावानी ते झाड आणि ती कुंडी दिलेली आहे. त्यामुळे ते अंमलदार जरी इथून कधी बदलून गेले, तरी त्यांच्या नावाची एक प्रतिमा या पोलीस स्टेशनमध्ये, या कार्यालयामध्ये दिसून येईल. जेणेकरून ते अंमलदार कधी जरी परत या पोलीस स्टेशनमध्ये कधी व्हिजिट द्यायला आले, तरी त्यांना त्यांचं ते नाव बघून त्यांची एक आठवण या पोलीस स्टेशनमध्ये दिसून येईल. जेणेकरून त्यांचा आनंद द्विगुणित होण्याचा प्रयत्न होईल. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार जो 7 कलमी कार्यक्रम आहे, जलद गतीने प्रशासन होण्यासाठी, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाझरीच्या अंतर्गत आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिंगल सर, आमचे झोन 2चे DCP सर, रिजन सर, ACP सर, संपूर्ण वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या नेतृत्वामध्ये पोलीस स्टेशन अंबाझरीमधील आमचे सर्व अधिकारी अंमलदार एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने आता काम करत आहेत. त्याच्यामध्ये जे मुद्देमाल होता, जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, तो मुद्देमाल आम्ही आता यातील फिर्यादींना परत देण्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. जे कागदपत्र असतात, जे कालबाह्य कागदपत्र, ते जे 5 वर्षे, 10 वर्षे, 2 वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे जे कालबाह्य कागदपत्र ही सुद्धा बऱ्याच वेळा अशीच पडून राहतात. ती सुद्धा आम्ही आता मोठ्या प्रमाणात 20 ते 22,000 कागदपत्र आम्ही आता संपूर्ण ही कालबाह्य कागदपत्र नष्ट केलेली आहेत. आणि पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवून पोलीस स्टेशनच्या समोरील एरिया, परिसरामध्ये एरिया आम्ही आता रंगरंगोटी करून आणि अत्यंत स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जो पोलीस स्टेशन समोरील जो भाग आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये आम्ही आता चांगले सुंदर झाडं आमची महिला अंमलदार आणि पुरुष अंमलदार लावून आणि एक एक चांगल्या प्रकारे पोलीस स्टेशनचा आवार आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून इथे नागरिक जर कोणी आले, तर त्यांना त्यांच्या तक्रारींचं निराकरण बरोबरच एक सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं. आणि नागरिकांना जे वेटिंग बसण्यासाठी जे आम्ही इथं बेंचेस वगैरे लावलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही इथं पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे आणि नागरिकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि एक छोटेखानी गार्डन, जे ज्येष्ठ नागरिक वगैरे येतात त्यांनासुद्धा इथं विरंगुळा थोडा मिळावा या उद्देशाने आम्ही सर्व केलेलं आहे. आणि आमचे पोलीस स्टेशन अंबाझरीमधील सर्व अधिकारी अंमलदार यामध्ये सामील झालेले आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून हे सर्व आम्ही आता करत आहोत.
माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर हे नागपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जलदगती प्रशासनासंदर्भामध्ये त्यांनी 7 कलमी कार्यक्रम सर्वत्र जाहीर केलेला आहे. त्याच अनुषंगाने नागपूरचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, आमचे झोन 2चे DCP सर राहुल मदने सर, ACP सर आणि संपूर्ण वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशनमधील जे जुना मुद्देमाल असेल त्याची निर्गती, त्यानंतर जो कालबाह्य कागदपत्र आहेत तिचं नाश करणं, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमधील इतर जी पेंडिंग गुन्हे असतील त्याची निर्गती करणे, पोलीस स्टेशनची स्वच्छता अभियान, त्यानंतर रंगरंगोटी आणि अशाच प्रकारे उत्तम प्रकारे वातावरण नागरिकांना उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून आदेश निर्गमित केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाझरीच्या मध्ये आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जो विनाकारण पडून राहिलेला जुना बेवारस मुद्देमाल आहे, वाहनं आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत, अपघात झालेले काही वाहनं आहेत, ते कोणी फिर्यादी घेऊन जाण्यासाठी पोलीस स्टेशनला बऱ्याच वर्षापासून येत नसतात. त्याचा रेकॉर्ड आम्ही अभिलेखावरून तपासून पाहिला आणि जेवढे काही अपघातग्रस्त वाहनं आहेत त्यांच्या मालकांना आणि फिर्यादींना यांना आम्ही सूचनापत्र जारी केलेलं आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याचशा वाहनं आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरीमधून त्या नागरिकांना तक्रारदारांना आम्ही परत केलेलं आहेत. आणि अशी वाहनं बेवारस वाहनं आहेत की जी वाहनाला कोणीच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधत नाही. अशी बेवारस वाहनांच्या जवळजवळ आता आपण पाहताय की मागच्या बाजूला वाहनं आहेत की ती वाहनं आम्ही आता जप्त त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे आणि ती वाहनं आम्ही डम्पिंग यार्ड जे मुख्यालयामध्ये पोलीस मुख्यालय झिंगाबाई टाकळी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही आता ती डंप करण्यासाठी पाठवत आहोत. त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जे अधिकारी अंमलदारांसाठी बसण्यासाठी जे कार्यालय रूम असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही जुनी इमारत झाल्यामुळे वाळवी लागलेली आहे आणि बरेचसे कागदपत्र पण आमचे खराब झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही पेस्ट कंट्रोल करून आणि रंगरंगोटी करून ते सुशोभीकरण करण्याचा जेणेकरून अधिकारी अंमलदारांना यांना त्या जागेवर बसून एक पॉझिटिव्ह एनर्जीने नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे ऐकून आणि त्या सोडवण्यासाठी एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने ते काम करतील, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचं जे कर्तव्य आहे पोलिसाचं ते चांगल्या प्रकारे करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत. कारा न्यूज के लिए विशाल बम्बडवार की रिपोर्ट. डॉक्टर मेघाज द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।